हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं मी ब्लाऊज कटिंगला घेतलेले आहेत. तर काल एक ब्लाऊज मी अर्जंट स्टिच करून दिलेला आहे. आता बाकीची कटिंग करावं म्हणते, कारण लाईटीचा प्रॉब्लेम खूप सारा आहे. त्यामुळं कटिंग जास्त करून ठेवते मी आणि बघू लाईट राहिली तर स्टिचिंग पण करणार आहे. तर एकाच ठिकाणी मी आता 3 ब्लाऊज कटिंग करून घेते. मी एकाच कस्टमरचे 3-4 असतील तर एकदमच मी कटिंग करून घेत असते. तर हे आता एकाच कस्टमरचे आहेत. 3 ब्लाऊज आहेत. प्रिन्सेस कट आहेत. 32 साईजचा आहे. तर मी हे बघा इथं टाकून घेतलेले आहेत आणि आता हे लगेच कट करून घेणार आहे. लाईट आली की लगेच स्टिचिंगला बसायचं आहे. तर इथे बघू शकता कटिंग करते आणि खूप मोठा प्रॉब्लेम म्हणजे तर आता मला चॉक जो आपला असतो चौकोनी तो वापरायची सवय आहे. तर आता इथे चॉक नाही, त्यामुळं मी पेनचाच वापर केलेला आहे. तिन्ही ब्लाऊज कट करून झालेले आहेत आणि आता बघू किती स्टिचिंग होत आहेत आजच्या दिवसात. तर आजच्या दिवसात तसे तर 2च ब्लाऊज स्टिच करून झालेले आहेत, कारण लाईट सारखी ये-जा करत होती. हा बघा डिझाईन, या ब्लाऊजला अशी डिझाईन टाकलेली आहे कारण याची साडी जी आहे तर ती पिवळ्या कलरची आहे, म्हणून पिवळ्या कलरची लेस लावलेली आहे याला आणि थोडीशी डिझाईन केलेली आहे. आणि त्याच्यानंतर हा दुसरा ब्लाऊज आहे, यालासुद्धा थोडीशी डिझाईन केलेली आहे. त्याची साडी आहे तर ती स्काय ब्ल्यू कलरची आहे. 2च ब्लाऊज माझे स्टिच करून झालेले आहेत. आणि आता ह्याच्यानंतर बघू शकता हा दुसरा दिवस आहे, म्हणजे आज हा एकच ब्लाऊज स्टिच करून झाला आहे. आणखीनही मी स्टिचिंग करणार आहे. लाईट ये-जा करते आहे आणि ह्याच मापाचे 5 ब्लाऊज आहेत. एक झालेला आहे आणि याला थोडीशी अशी लेस लावलेली आहे. कस्टमरची डिमांड होती की प्रत्येक ब्लाऊजला अशी लेस लावा म्हणून. आणि एकदम छोटा ब्लाऊज आहे, 32 साईजचा ब्लाऊज आहे. उंची तर 11 इंचच आहे याची. तर चौकोनी गळे केलेले आहेत. तर इथे बघू शकता आता बाकीचे आहेत आणखी 4 ब्लाऊज याच्यामध्ये कट करून ठेवलेले आहेत मी, आणि हे सुद्धा आता मी स्टिच करणार आहे. बघू जेवढे होतील तेवढे. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.